उठा उठा दिवाळी आली, फराळासाठी किराणा आणायची वेळ झाली, असे म्हणत सर्व स्त्रिया अगदी साडीचा पदर खोचून फराळाच्या तयारीला लागणार आहेत. म्हणूनच थोडीशी मदत म्हणून तुमच्यासाठी दिवाळीची किराणा यादी घेऊन आले आहे. आता या यादीचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या घरात काय आहे काय नाही आहे बघून लिस्ट करू शकता. अशी यादी तयार असेल तर कुठलाही पदार्थ बनवताना खूप लवकर तयार होईल आणि खूप सोपंही जाईल. आता आपल्याला पहिली लिस्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला जे पदार्थ आपल्याला दिवाळीत करायचे आहेत तर ते पदार्थांची नावं आधी आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतर आपल्याला त्याला जे पदार्थ लागतात त्याला जे साहित्य लागेल ते आपल्याला त्याची लिस्ट नंतर करायची आहे. तर इथे मी 11 पदार्थ करणार आहे दिवाळीत. तर त्याची मी नावं सांगते. इथे बेसन लाडू, अनारसे, शेव, शंकरपाळे, मुरमुरे, चिवडा, पोहे, पोह्याचा चिवडा, रवा लाडू, दामट्याचे लाडू, करंजी, बालुशाही आणि चंपाकली. तर हे मी 11 पदार्थ दिवाळीसाठी निवडलेले आहेत आणि हे करणार आहे. तर आता एक एक पदार्थासाठी काय काय वस्तू लागणार आहेत त्याची आपण पुढे बघूयात लिस्ट. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशी लिस्ट करायची आहे आणि स्टेप बाय स्टेप आपलं एकही साहित्य राहिलं नाही पाहिजे ह्या हेतूने. तर इथे बेसन लाडूला आपल्याला लागणार आहे चना डाळ, बेसन, तूप, साखर आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, मनुके. दुसरा आहे रवा लाडू. लाडूसाठी बारीक रवा निवडायचा आहे. तूप, साखर आणि मनुके एवढं आपल्याला लागेल. आता चिवडा कोणत्या प्रकारचा आपण करणार आहोत त्यावर अवलंबून आहे. पातळ पोहे, जाड पोहे किंवा मुरमुरे असं ह्याला लागणार आहे. त्यासाठी त्यासोबत खोबरं लागेल, खोबऱ्याचे काप लागतील, डाळ्या लागेल, शेंगदाणे लागेल, जिरे पावडर, पिठी साखर, बडीशोप लागेल. हे कढीपत्ता वगैरे हे आपल्या नंतरच्या ह्याच्यात लिस्टमध्ये येतं. आता इथं त्याच्यानंतर येते शंकरपाळे. शंकरपाळ्यासाठी मैदा, साखर, तूप, तेल, वेलची हे एवढं शंकरपाळ्याला लागणार आहे. पुढे येईल भाजणी, चकली. ती आपण भाजणीची करणार आहोत. तर त्या भाजणीसाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ हे रेशनचे वापरायचे आहेत, त्यांनी चकली छान होते. चना डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, साबुदाणा, धने, पोहे, जिरे पावडर, तिखट, लाल हळद आणि तेल आणि मीठ. तर एवढं लागणार आहे. ह्यासाठी तीळही लागतील. तर अशा पद्धतीने ही जी लिस्ट केलेली आहे एका एका पदार्थाला किती वस्तू लागणार आहेत ते. पुढे आहे बालुशाही. बालुशाहीसाठी लागणार आहे मैदा, तूप, दही, बेकिंग सोडा, साखर, वेलची, तेल आणि खाण्याचा रंग एवढं आपल्याला बालुशाहीला लागणार आहे. आता इथे शेव मी घेणार आहे. शेव खूप माझी स्पेशल असते. बेसन, तेल, तिखट, मीठ, ओवा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर आम्ही शेव हिरव्या मिरचीची करत असतो त्यामुळं मी ही करणार आहे. कारण आमच्या घरात माझ्या सासूबाईंच्या सासूबाई ही हिरवी मिरचीची शेव करत होते त्यामुळं खूप खमंग आणि खूप टेस्टी होते ही शेव. पुढचं आहे अनारसे. अनारशासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ, गूळ आणि खसखस आणि तेल. पुढचं आहे करंजी. मैदा, पिठी साखर, खोबरं, रवा, मीठ, तेल, तूप, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स. पुढे आहे करंजी. करंजीसाठी मैदा, पिठी साखर, खोबरं, रवा, मीठ, तेल, तूप, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि ड्रायफ्रुट्स. चंपाकली. कुठे ह्याला चंपाकळीही म्हणतात आणि चंपाकलीही म्हणतात. खूप सोपी आहे करायला, मस्त आणि खूप छान, मुलांनाही खूप आवडते. मैदा, तेल, साखर आणि वेलची पावडर खूप कमी साहित्यामध्ये ही तयार होते. तर अशा पद्धतीने ही दिवाळीची किराणा यादी आहे. महिन्याची स्पेशली वेगळी असू शकते. फक्त दिवाळीला काय काय आपल्याला गरजेच्या गोष्टी आहेत त्या मी इथे लिहिलेल्या आहेत. तर आता आपण बघूयात पुढची लिस्ट. आता हे आपण साहित्य तर बघितलं की आपल्याला काय काय करायचं आहे आणि काय काय लागणार आहे. तर पुढची आता लिस्ट बघूयात. तर इथे आहे साखर.
आता हे सगळं जिन्नस जे आहेत ते आपल्याला दिवाळीसाठी लागणार आहेत, म्हणून आपण दुप्पट इथे लिहिणार आहे मी. शेंगदाणे, तेल, रवा, मैदा, तांदूळ, चना डाळ, मुरमुरे, जाड पोहे, पातळ पोहे, मीठ, खसखस, तीळ, वेलची पावडर, गूळ, साबुदाणा, डाळ्या, मुरमुरे, बडीसोप, गावरान तूप, अख्खे धने, हिंग, सुंठ, चकली मसाला. आता चकली मसाला आपण थोडासा जर चकलीमध्ये टाकला तर खूप छान चकल्या होतात. अर्थात घरच्याही चकल्या छानच होतात, पण थोडासा मसाला ॲड केला तर अजून भारी होतात. चिवडा मसाला, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, तीळ तेल ते जे आपल्याला दिव्याला लागणार आहे, ब्रश, पेस्ट. आता आपल्याला किचनची स्वच्छताही करावी लागणार, त्यामुळं घासण्या वगैरे ही न आणून नाही जमणार, त्यामुळं घासणे, डेटॉल, हँडवॉश, पितांबरी. आता पितांबरी पण देवाचं सामान वगैरे जे काय आहे ते सगळंच काढावं लागणार बाहेर, त्यामुळं एक्स्ट्रा आपल्याला पितांबरी ही लागणार दिवाळीमध्ये. रिन साबण, मोती साबण, अत्तर, व्हीम साबण, हार्पिक्स, निरमा, मशीन लिक्विड, खडे मसाले, हळद, तिखट वगैरे ह्या गोष्टी आपण आपल्या घरात स्टॉक असतोच. तर ही मी लिहिलं आहे. काजू, बदाम, मनुके अशा जे ड्रायफ्रूट्समध्ये जे आहेत त्या सगळं घ्यायचं आहे. आता पुढे आहे देवाचं सामान. उदबत्ती, कुंकू, वाती. वाती स्पेशली सगळेच लोक काय घरी करू शकत नाहीत, किंवा करत असतील तर खूप छान, पण आता दिवाळीमध्ये भरपूर प्रमाणात वाती लागत असतात, तर तेही ह्या लिस्टमध्ये लिहिलं आहे, विसरू नये म्हणून. तेल, तेल हे दिव्याचं तिळाचं तेल आणायचं आहे. दिवे, मातीचे जे दिवे आले आहेत आता विकायला, तर ते दिवेही घ्यायचे आहेत. लक्ष्मी, आता मूर्ती आपण घेतोच लक्ष्मी, त्याची पूजा आपण करतोच, पण त्याचसोबत आपण झाडूचीही पूजा करतो, त्यालाही आपण लक्ष्मीच म्हणतो. आता हे कळाव म्हणून मी झाडू लिहिलं आहे. लाह्या, लाह्या ही आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी लागणार आहेत. बत्तासे, मूग, उटणे, खोबरेल तेल, ओवा आणि शॅम्पू. तर आता हे उटणे वगैरे तर आपल्याला जर घरी करायचं असेल तर त्यासाठी मी इथं घरीच करणार आहे, म्हणून मसूर डाळ वगैरे मी लिहिली आहे. शक्यतो माझ्या लिस्टमध्ये मसूर डाळ नसते, पण मी लिहिली आहे, मला उटणं करायचं आहे त्यापासून. तर ही आहे आपल्या दिवाळीची लिस्ट. आता ही महिन्याची लिस्ट तुमची वेगळी असू शकते, थोडीफार माझी खालीवरी होते, पण हे स्पेशली दिवाळीमध्ये हे सामान लागणार आहे. हे सामान असेल तर हाताशी तर आपलं जे काम आहे ते खूप सोपं होतं. जे पदार्थ आपल्याला करायचे आहेत ते खूप उत्साही आणि आपण पटापट आपले हे पदार्थ तयार होतात. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला थोडक्यात शेअर केलेला आहे. नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.